टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी फॅरिंग्स. फॅरिंग्सबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता फॅरिंग्स इट इज ए ट्यूबलाइक स्ट्रक्चर. ट्यूबसारखा भाग जो तुम्हाला इथे दिसतो आहे याला आपण म्हणतो फॅरिंग्स. आता याच्याबद्दल आपण पहिला पॉईंट लिहूया. इट इज ए ट्यूब्युलर पार्ट. ट्यूबसारखा दिसणारा, नळीसारखा दिसणारा एक भाग आहे हा. इट इज अ ट्यूब्युलर पार्ट विच कॅरीज फूड ॲज वेल ॲज एअर. फॅरिंग्स हा असा नळीसारखा दिसणारा, ट्यूबसारखा दिसणारा एक भाग आहे की जो अन्नही वाहून नेतो आणि एअरसुद्धा वाहून नेतो. जे रिस्पिरेटरी गॅसेस आहे, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, त्यांनाही वाहून नेतो आणि फूडसुद्धा, अन्नसुद्धा वाहून नेत असतो. मग आता हा झाला फॅरिंग्स, ट्यूबसारखा पार्ट. त्याच्यानंतर इट कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट. फॅरिंग्सचे 3 पार्ट आहे. फर्स्ट पार्ट इज नेझोफॅरिंग्स. आता नेझोफॅरिंग जो आहे तो फॅरिंग्सचा वरचा भाग आहे जो रिलेटेड आहे नेझल कॅव्हिटीशी. आता ही आहे नेझल कॅव्हिटी, ठीक आहे, नाकाचा भाग आहे. नोजच्या आतमधली जी कॅव्हिटी आहे त्याला आपण म्हणतो नेझल कॅव्हिटी. या नेझल कॅव्हिटीशी जो काही फॅरिंग्सचा पार्ट रिलेटेड आहे हा एवढा पार्ट, द पार्ट ऑफ फॅरिंग्स विच इज रिलेटेड विथ नेझल कॅव्हिटी. या नेझल कॅव्हिटीशी जो भाग संबंधित आहे फॅरिंग्सचा त्याला आपण म्हणतो नेझोफॅरिंग्स. मग काय लिहू शकतो आपण? पार्ट ऑफ फॅरिंग्स रिलेटेड विथ नेझल कॅव्हिटी. हा झाला नेझोफॅरिंग्स. त्याच्यानंतर आहे दुसरा पार्ट फॅरिंग्सचा, ओरोफॅरिंग्स. ओरोफॅरिंग्स हा असा पार्ट आहे विच इज रिलेटेड टू ओरल कॅव्हिटी और माउथ और बक्कल कॅव्हिटी. फॅरिंग्सचा असा पार्ट जो ओरल कॅव्हिटीशी निगडीत आहे, ओरल कॅव्हिटीशी संबंधित आहे, त्या पार्टला आपण म्हणतो ओरोफॅरिंग्स विच कॅरीज द फूड इन टू द इसोफेगस. ओरोफॅरिंग्स हा फॅरिंग्सशी संबंधित असा ट्यूब्युलर पार्ट आहे जो अन्न वाहून नेतो. कुठे? तर इसोफेगसमध्ये, आणि इसोफेगसमधून ते अन्न जाते स्टमकमध्ये. मग आता ओरोफॅरिंग्स काय आहे? पार्ट ऑफ फॅरिंग्स रिलेटेड विथ ओरल कॅव्हिटी, म्हणजे हा पार्ट, ठीक आहे. दिस इज ओरोफॅरिंग्स. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे लॅरिंगोफॅरिंग्स. लॅरिंगोफॅरिंग्स हा असा ट्यूबसारखा पार्ट आहे जो रिलेटेड आहे लॅरिंग्सशी. लॅरिंग्स म्हणजे जिथून आपला आवाज येत असतो, व्हॉईस येत असतो, त्या पार्टला आपण म्हणतो लॅरिंग्स किंवा व्हॉईस बॉक्स. त्या व्हॉईस बॉक्सशी संबंधित हा जो पार्ट आहे फॅरिंग्सचा, या पार्टला आपण म्हणतो लॅरिंगोफॅरिंग्स. द पार्ट ऑफ फॅरिंग विच इज रिलेटेड विथ लॅरिंग्स अँड विच कॅरीज द एअर इन टू द लॅरिंग्स अँड ट्रकिया टू द रिस्पिरेटरी सिस्टीम. रिस्पिरेटरी सिस्टीमकडे एअर वाहून नेण्याचं काम करतो लॅरिंगोफॅरिंग्स. मग आता नेझोफॅरिंग कंटिन्यू होतो लॅरिंगोफॅरिंगमध्ये. ही जी नेझोफॅरिंग आहे हा नेझोफॅरिंग कंटिन्यू होतो ट्यूबसारख्या स्ट्रक्चरमध्ये, दॅट इज दी लॅरिंगोफॅरिंग. मग आता काय आहे लॅरिंगोफॅरिंग? पार्ट ऑफ फॅरिंग्स रिलेटेड विथ larynx. These are the 3 parts of pharynx. First is the nasopharynx, second is the oropharynx, third is the laryngopharynx. In English, pharynx is a tubular structure which carries food as well as air. त्याच्यानंतर then it consists of 3 parts. The first part is called as nasopharynx which is related with the nasal cavity which receives air or which expels the air. ठीक आहे, हा झाला नेझोफॅरिंग्स. देन ओरोफॅरिंग्स, द पार्ट ऑफ फॅरिंग विच इज रिलेटेड विथ ओरल कॅव्हिटी. दिस इज कॉल्ड ॲज ओरोफॅरिंग्स विच कॅरीज फूड फ्रॉम माउथ इन टू द इसोफेगस. देन लॅरिंगोफॅरिंग्स, द कंटिन्युएशन ऑफ नेझोफॅरिंग इन टू ए ट्यूब लाइक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज लॅरिंगोफॅरिंग विच कॅरीज द रेस्पिरेटरी गॅसेस दॅट इज ऑक्सिजन अँड CO2 टुवर्ड्स द लॅरिंग्स. these are the 3 parts of लॅरिंग्स. तर लॅरिंग्सचे 3 पार्ट आपल्याला माहिती झाले. देन
द लॅरिंग्स इज कॉल्ड ॲज द व्हॉइस बॉक्स फ्रॉम विच द व्हॉइस इज प्रोड्यूस. आता लॅरिंग्स जे आहे, व्हॉइस बॉक्स जे आहे, व्हॉइस बॉक्सच्या खाली एक ट्यूबसारखं स्ट्रक्चर आहे जे बनलेलं आहे 10 ते 12 ट्रकियल कार्टिलेजनी. कार्टिलेजपासून बनलेलं हे एक ट्यूबसारखं स्ट्रक्चर आहे, पाईपसारखं दिसते ते. तर याला आपण म्हणत असतो ट्रकिया. दिस इज कॉल्ड एज दी ट्रकिया विच इज दी फर्दर कंटिन्युएशन ऑफ लॅरिंग्स. आता हा जो ट्रकिया आहे याची जी ओपनिंग आहे, या ओपनिंगला आपण म्हणत असतो ग्लॉटिस. द ओपनिंग ऑफ ट्रकिया इज कॉल्ड ॲज दी ग्लॉटिस. ठीक आहे, लॅरिंग्स ओपन्स इन टू अ ट्रकिया बाय ओपनिंग कॉल्ड ॲज ग्लॉटिस. आता या ओपनिंगला आपण ग्लॉटिस म्हणतो अँड इट इज कवर्ड बाय ए कार्टिलेजिनस मेम्ब्रेन. इट इज कॉल्ड ॲज इपिग्लॉटिस. हे जे ग्लॉटिस आहे या ग्लॉटिसवर कार्टिलेजने बनलेलं एक कवरिंग आहे, एक आच्छादन आहे, एक मेम्ब्रेन आहे, त्याला आपण म्हणत असतो इपिग्लॉटिस. आता काय होते की जेवण करत असताना इपिग्लॉटिस याच्यावरती काय होऊन जाते, कवर होऊन जाते. त्याच्यामुळे जेव्हा अन्नाचे कण जर या ट्यूबमध्ये जर आले, लॅरिंगोफॅरिंग्समध्ये जर आले, तर ते अन्नाचे कण ट्रकियाच्या आतमध्ये सुद्धा जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे आपल्याला रेस्पिरेशनमध्ये डिफिकल्टी होऊ शकते. म्हणून टू अवॉइड द एंट्री ऑफ फूड इन टू द ट्रकिया देर इज ए मेम्ब्रेनस कवरिंग कॉल्ड ॲज इपिग्लॉटिस विच कवर दी ग्लॉटिस. या ग्लॉटिसवरती एक झाकणासारखं स्ट्रक्चर बघायला भेटते जे कार्टिलेजपासून बनलेलं आहे, त्याला आपण म्हणतो इपिग्लॉटिस. जे काय टाळते, अन्नाचे कण ट्रकियाच्या आतमध्ये जाण्याचं ते टाळत असते. आणि जर अन्नाचा कण जर या इपिग्लॉटिसवर येऊन जर पडला तर आपल्याला काय लागतो, एक ठसका लागत असतो, जो काय असतो एक रिफ्लेक्स असतो. आपल्याला काय येतो, स्नीजिंग येते, लगेच शिंका येते किंवा ठसका लागतो एक. त्याच्यामुळे जो अन्नाचा कण याच्यावर पडला आहे तो लगेच फोर्सनी बाहेर फेकला जातो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी फॅरिंग्स.